कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अथर्व सर, हे काय झालंय काय? काका माझ्यावर हल्ला झाला। काय? काका रिलॅक्स, कुणी कुणी केला हल्ला? ते मला माहित नाही काका, पण एवढं मात्र नक्की आहे की ते तयारीत आले होते। मी आता एरिया इन्स्पेक्टरशी बोलतो। दिवसा ढवळ्या हल्ला होतोच कसा? हल्ला? दादा तुझ्यावर हल्ला झालाय। तू बरा आहेस? बरा आहेस ना दादा? तू फार लागलं नाही ना तुला? अजित हळू, आराम। काय आरामात दादा? मला वाटतं आपला कोणीतरी बिझनेस रायव्हल असणार ज्याने हे घडवून आणलं। आय एम डॅम शुअर। नाही अजित, आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही। शिवाय बिझनेस रिलेटेड आपली कोणाशी वाद नाहीये। मला तर वाटतं हा हल्ला कुठल्या तरी जवळच्याच माणसाने केला असला पाहिजे। नाहीतर तुम्ही एकट्यात हे त्याला कळलंच कसं? इम्पॉसिबल केशव काका, माझ्या माणसांवर पूर्ण विश्वास आहे। हा माणूस बाहेरचा होता ज्याने माझ्यावर नजर ठेवून प्लॅन करून हा हल्ला केला आहे। एक्झॅक्टली। आणि आजकाल ते मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून नजर ठेवणं सहज शक्य आहे। एनिवे केशव काका, अजित घरी माझ्यावर हल्ला झालाय हे कळता कामा नये, स्पेशली अनन्या आणि आईला। यस, ते अवघाच पॅनिक होते। पण ह्या मागे नक्की कोण आहे हे शोधून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। हॅलो इन्स्पेक्टर। हॅलो। हा चला चल सावकाशी। माझ्या सगळ्या प्लॅनचा सत्यानाश केलाय तुम्ही। हत्यारं होती ना तुमच्याकडे? ती काय फक्त शोपीसला ठेवली होती का? मला स्वतः रिग्रेट होते कशी माणसं पाळून ठेवलीत मी। नुसतं फुकटचं खायचं इतकंच माहिती आहे तुम्हाला। तुम्ही भेटा मला, मग मी बघतो तुम्हाला। याला तर स्टेअरिंगला काय झालंय? मूव यार! कम ऑन यार! शिट शिट नो! मूव यार! कम ऑन मूव! Shit, move, yaar! Come on, move, please! No! Move! Shit, no! Move! तुम्ही काय करता रे इकडे? एक काम दिलं होतं तुम्हाला, नीट करता येत नाही का? मलाच काय मानतो? अरे माझ्याकडनं पैसे घे तू. ते पोलीस स्टेशन या तुम्ही। मी कॉल केला होता। इन्स्पेक्टर साहेब स्वतः फॉलो घेत आहेत। ओके, दॅट्स गुड काका, पण तुम्ही एवढे अजित, काय झालं? लागलं कसं तुला? सावकाश
चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. नाही नाही, इतकं काही नाही, थोडा मुका मार लागलाय बस. अरे पण झालं काय? त्या लोकांनी तुझ्यावर हल्ला केला, त्यांनी मला सुद्धा मारलंय. वाईट झालं. पण तुम्हाला कसं कळलं ती लोक तीच होती? सोपं आहे ना काका. म्हणजे लॉजिक बघ, मी सुद्धा आपल्या आय मीन रामपुरे फॅमिलीचा मेंबर आहे आणि तुझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्यावर हल्ला झाला म्हणजे त्या लोकांनीच केलं असणार ना. आणि दादा मारण्याचा पॅटर्न पण सेम होता. रस्त्यामध्ये मला अडवलं आणि मग ऐक काका यांना शोधायला हवं. काका जा, तुम्ही आराम करा. कलश घासून झाला ना की मी आणून देते तुम्हाला. हा नाही नको, देवीचा उत्सव पूर्ण करण्यासाठी तू एवढी मेहनत घेतेस, मी नको का तुला सोबत करायला थोडं थांबायला? बर. काय करताय तुम्ही? हा उद्याच्या विधीचा कलश आहे. तुझी ताई तो स्वच्छ करते. हो. ताई दे इथे, मी तुला मदत करते. नको, जा, जाऊन अभ्यास करते. माझा अभ्यास झालाय. तरी नको. वा मीरा वा, पहिला विधी पूर्ण केलास. सगळ्यांचे दात घशात घातलेस. हरी, कौतुक पुरे आता. आता रोज कौतुक करणार. तू कामच असं केलंयस काय काकी? तू गप्रे पोपट्या. माझी मीरा आहेच गुणाची. बरं मी काय म्हणते, तू उठ. हा मी घासते आणि जागेवर नेऊन ठेवते. उठ 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 तू. ए शैलजा थांब. अगं ती करते ना, करू दे तिला. अहो असं काय करताय? मीरा आज किती दमली आहे. हा तिला आराम नको का करायला? मीरा तू उठ उठ, मी करते, तू उठ बरं. शैलजा हे काम तिलाच करावं लागणार आहे, तिला करू दे. तू जा, तू जाऊन आराम कर. जा काकी जा, आराम करा जाऊन. गप्रे पोपट्या, आधव कुठला. बरं सगळ्यांनी लवकर आटपा आणि जेवायला या. हा हरी, मोठ्यांशी असं बोलतात? याचा अर्थ कलश चोरीला जाऊ शकतो. पण तू चोरणार कोण बाबा? शोधा म्हणाव कलश. बघतेच आता उद्याचा विधी कसा पूर्ण होतो ते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.